नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण जे की शिक्षक पात्रता परीक्षा 2025 म्हणजेच टीईटी मित्रांनो बघा 2025 साठी या ठिकाणी आज आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आजचा आपला भाग बघा 4थ्या क्रमांकाचा आहे। तुम्ही जर यामागील बघा या ठिकाणी 3 जर भाग तुम्ही अभ्यासले नसले मित्रांनो, या तीनही भागाचे मित्रांनो या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो मी प्लेलिस्ट या ठिकाणी बघा अवेलेबल केलेली आहे। मित्रांनो मागले जर तुम्ही या ठिकाणी सर्व भाग या ठिकाणी बघा तीनही भाग तुम्ही अभ्यासले नसेल ते मित्रांनो त्या प्लेलिस्टची बघा लिंक तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो। तुम्ही अवश्य बघा मित्रांनो, मागले हे 3 भाग देखील तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या आणि यासोबतच हा आपला आजचा भाग 14 देखील तुम्ही या ठिकाणी अवश्य अभ्यासून घ्या। ओके मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासोबत मित्रांनो बघा तुम्ही पहिलं वही पेन घ्या आणि मित्रांनो सर्व काय बघा नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न पहिला बघा मित्रांनो, प्रश्न पहिल्या ठिकाणी आकृतीवरला विचारण्यात आलेला आहे। तर पुढील आकृतीत त्रिकोण किती आहेत या प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत तेवढं बघा आपल्याला मोजायचं आहे। ओके, तर बघा या ठिकाणी त्रिकोण किती आहेत। ओके, तर बघा या प्रकारची परीक्षा मित्रांनो आपल्या या ठिकाणी बघा आकृती दिली जाऊ शकते। ओके, तर बघा या आकृतीतील आपण त्रिकोण कशा प्रकारे मोजू शकतो। ओके, तर बघा मित्रांनो अशा प्रकारची आकृती आहे ना, सरळ काही करू नका, सोप्या ट्रिक सांगतो बरं, एकदम सोप्या ट्रिकनुसार सांगतो या ठिकाणी। ओके, तर बघा अशा प्रकारे बघा क्रमांक पहिलं टाकून घ्या। ओके, ह्या प्रकारे 1 2 3 आणि 4। ओके, याच प्रकारे वर देखील टाकून घ्या 1 2 3 आणि 4। ओके, 1 ते 4 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज 10 आणि वरी 1 ते 4 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज 10। ओके, आता बघा हे वरचे 10 आणि खालचे 10 मित्रांनो टोटलच किती झाले बघा, तर 20 झाले। म्हणजे मित्रांनो बघा या बघा आपल्या मित्रांनो आकृतीमध्ये एकूण टोटल 20 त्रिकोण बघा असणार आहेत बघा, जी की क्रमांक बघा ब या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर मित्रांनो असणार आहे। ओके, तर लक्षात सर्वांना ठेवायचं आहे। बघा मित्रांनो या प्रकारच्या बघा सर्व या ठिकाणी बघा आकृत्या आम्ही तुम्हाला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या मित्रांनो माध्यमातून बघा सोडवून तुम्हाला दाखवणार आहोत बघा, जी की एकदम शॉर्ट ट्रिकनुसार बघा या ठिकाणी आपण कितीही जरी अवघड आकृती असली तर त्याला एकदम मित्रांनो बघा चंद सेकंदामध्ये आपण या ठिकाणी त्याच्यातले त्रिकोण आपण या ठिकाणी मोजू शकतो। ओके, पुढचा बघा 12 हां दुसरा प्रश्न बघा तर कसा आहे, अमोलरावांनी बघा आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात बघा मित्रांनो रासायनिक खत वापरले। उरलेल्या बघा मित्रांनो 55 एकर शेतात त्याने गांडूळ खत वापरले, तर त्यांचे एकूण शेती किती बघा मित्रांनो या प्रकारचे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर बघा या ठिकाणी मी थोडंसं ठावपानाचा उपयोग करतो। ओके, तर बघा मित्रांनो काय केले बघा या ठिकाणी सरळ सरळ अमोलरावांना मित्रांनो बघा आपल्या शेताच्या एकूण किती 4/5 भागात सेंद्रिय खत वापरले ना, सॉरी 1/5 हे सरळ 1/5 जशास तसं घ्या। मग प्लस काय करा हे मित्रांनो नंतर 1/4 भागात रासायनिक खत वापरलं ना 1/4 भाग। ओके, बरोबर मित्रांनो या ठिकाणी किती तर 55 एकर शेती। ओके, मग पुन्हा या ठिकाणी एवढं केल्यानं उरलेल्या 55 एकर शेतात त्यांनी गांडूळ खत वापरले, तर त्यांचे एकूण शेती किती असेल। ओके, तर बघा मित्रांनो पहिले याची तुम्ही करा बेरीज याची कशी पहिलं या प्रकारे करतात। ओके, नंतर बघा या प्रकारे करून पुन्हा या प्रकारे याची बेरीज करतात। ओके, जसं की 4 एक 4 प्लस 5 एक 5 आणि छेदामध्ये 5 चौक 20। ओके, आता बघा बरोबर 4 आणि 5 9 आणि हे बघा खालच्या छेदातले 20। ओके, तर बघा हे 20। आता मित्रांनो बघा या ठिकाणी काय तर हे मित्रांनो बघा 9 भाग म्हणजे हे मित्रांनो हा इतका शेत आहे आणि हा मित्रांनो 9 जर भाग म्हणजे हा असेल तर या ठिकाणी आता जर आपण समजा या ठिकाणी 20 मधून जर समजा हे -9 केले तर उरले किती 11 भाग। तर मित्रांनो हे 11 भाग म्हणजे हे 55 एकर शेती या ठिकाणी असणार आहे। तर टोटल बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्याला त्यांची एकूण किती शेती एवढं आपल्याला विचारले ना, म्हणून काय करा हे बघा 55 एकर शेती घ्या। या 55 एकरचा मित्रांनो बघा संबंध कशाशी तर या 11शी आहे। तर मित्रांनो बघा टोटल या ठिकाणी आपल्याला संपूर्ण शेती काढायची आहे ना, म्हणून मित्रांनो या ठिकाणी बघा छेदामध्ये घ्या 20। ओके, तर बघा या ठिकाणी आता आपली पूर्ण शेती निघते। ओके, आता काय करा याचा आडवा गुणाकार, जसं की
या 55चा आडवा गुणाकार आला या 20शी आणि या 11चा प्रश्नचिन्हाशी सरळ असा. ओके, 11 एक 11, 11 पाचे 55 आणि 20 पाचे 100 म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी अमोलरावापाशी बघा जी की 100 एकर मित्रांनो बघा या ठिकाणी जमीन म्हणजे बघा जी की क्रमांक बघा या ठिकाणी मित्रांनो एकर या ठिकाणी बघा 100 एकर या ठिकाणी बघा जमीन अमोलरावापाशी मित्रांनो बघा या ठिकाणी आहे बघा जी की लक्षात सर्वांना तुम्हाला ठेवायचं आहे या ठिकाणी. ओके मित्रांनो बघा आणखी या ठिकाणी एक महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो ती म्हणजे काय तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला बघा ही आपली TET मित्रांनो बघा परीक्षा जर बघा पहिल्याच प्रयत्नात जर तुम्हाला या ठिकाणी पास करायची असेल तर यासाठी मित्रांनो बघा अत्यंत उपयुक्त असा असणारा आपला बघा GK/GS बघा आपला उपयुक्त असणारा GK/GS मराठी ग्रामर आणि बघा मित्रांनो 2025 वर्षातल्या मित्रांनो बघा सर्व चालू घडामोडीचा मित्रांनो बघा जसा की टोटल बघा 5000 प्लस प्रश्नांचा मित्रांनो आपला महाठोकळा तुम्ही या ठिकाणी आताच खरेदी करा. कारण मित्रांनो बघा या आपल्या महाठोकळ्यामध्ये या 5000 प्लस प्रश्नांमध्ये मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये मित्रांनो विचारले जाणाऱ्या स्वरूपाचे प्रश्न असंच आहेत. म्हणजे मित्रांनो काय TCS आणि मित्रांनो बघा IBPSची मोस्ट रिपीटेड बघा मित्रांनो प्रश्न असंच या ठिकाणी आपल्या महाठोकळ्यामध्ये आहेत. म्हणून मित्रांनो बघा तुम्ही वेळ लावू नका, लगेच बघा हा आपला महाठोकळा बाय करा. बाय करण्यासाठी बघा मित्रांनो या ठिकाणी आपला नंबर देतो या ठिकाणी 7414 939307 बघा हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो तुम्हाला परवडेल अशी किंमत म्हणजे बघा जी की 150 रुपये मित्रांनो फोनपे किंवा गुगल पे करून मित्रांनो या ठिकाणी फोनपे आणि गुगल पे केलेली बघा स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या मित्रांनो या बघा नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाकायचे आहे. बघा अवघ्या 1 ते बघा 2 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा बघा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप बघा ग्रुपवर या ठिकाणी अवेलेबल करून देऊ. ओके लगेच बाय करा मित्रांनो, कारण TCS आणि IBPSची मोस्ट रिपीटेड म्हणजे मित्रांनो बघा 100% या ठिकाणी बघा परीक्षेत विचारली जाणारे मित्रांनो स्वरूपाची प्रश्न आहेत. म्हणून मित्रांनो आपल्याकडे बघा आणि काही या ठिकाणी टाईम वगैरे काहीही गेलेला नाही, म्हणून लगेच बाय करा. ओके हां तर बघा पुढचा तिसरा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे. हां तर बघा तिसरा प्रश्न बघा आता या ठिकाणी 10,8 दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील बघा तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज होईल बघा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके तर बघा मित्रांनो या लेवलचा जर तुम्हाला एकनी परीक्षेत प्रश्न विचारला एकदम सोप्या ट्रिकने या ठिकाणी आपण कशा प्रकारे उत्तर या ठिकाणी काढू शकतो. तर बघा मित्रांनो काही करू नका, सरळ 8% दराने 5000 रुपयाचं मित्रांनो सरळ व्याज किती 1600 रुपये आले ना. पहिले हे सरळ व्याज तुम्ही जाऊ द्या, सरळ व्याजला तुम्ही या ठिकाणी काहीही करू नका. हे पहिलं मुद्दल 5000 रुपये घ्या जशास तशी. ओके गुणाकारात हे 8%, टक्क्याच्या खाली मित्रांनो बघा 100% म्हणून बघा याच्या आपण छेदात घेऊ 100%. ओके बघा हे 2 कॅन्सल करा, वरचे 2 कॅन्सल करा, 8×5 40 आणि हा 1 0 कट करून इथं बरोबर हे 400 आले ना. आता काय करा बघा मित्रांनो हे जे सरळ व्याज 1600 रुपये आहे ना मित्रांनो बघा या 1600 रुपयाला बघा या ठिकाणी आता आपण या 400 ने जर भागलं तर आपल्या ठिकाणी वर्ष भेटून जातो. ओके हे घ्या 400. ओके आता हा 2 0 कट, वर्ष 2 0 कट, 4 चोक 16 बघा या ठिकाणी 4 आलं. तर मित्रांनो बघा या ठिकाणी हे मित्रांनो बघा 4 आपल्या ठिकाणी बघा वर्ष मित्रांनो या ठिकाणी जितकी वर्ष मला की नाही तर या ठिकाणी बघा हे 4 वर्ष आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, तर आता या 3000 रुपयाचं 10% दरानं व्याज आपल्याला काढायचं आहे ना. म्हणून काय करा सरळ हे बघा 3000 रुपये घ्या, गुणाकारात किती 10% दर आहे बघा 10% आणि गुणाकारात हे 4 वर्ष आपल्याला सापडलं. ओके आणि छेदामध्ये बघा घ्या 100. ओके आता हे 2 0 कॅन्सल झाले, हे 2 0 कॅन्सल झाले, 30ला 30 घ्या बघा आणि गुणाकारात 10 चोक बघा 40. ओके आता 3 चोक 12 आणि हा एक 2 0 ठेवून घ्या समोर म्हणजे किती बघा 1200 रुपये बघा मित्रांनो या ठिकाणी आपलं व्याज दर असणार आहे. बघा जी की क्रमांक बघा 1200 रुपये बघा या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके पुढे चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. एकदम मित्रांनो बघा
हार्ड लेवलची प्रश्न आहेत, परंतु मित्रांनो एकदम बघा शॉर्ट ट्रिकनुसार बघा मित्रांनो या ठिकाणी आम्ही तुम्हाला बघा सर्व काही बघा प्रश्न संच मित्रांनो बघा या ठिकाणी सोडवून दाखवत आहोत. ओके, म्हणून मित्रांनो जर तुम्हाला बघा या ठिकाणी आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर बघा लाईक मात्र करायला विसरू नका. कारण मित्रांनो बघा आमच्यासारख्या कंटेंट क्रिएटरला मित्रांनो एक व्हिडिओ बनवण्यासाठी बघा मित्रांनो खूपच प्रमाणात मित्रांनो जास्त या ठिकाणी बघा मेहनत आम्हाला घ्यावी लागत असते. ओके, म्हणून शक्यतो व्हिडिओ आवडो किंवा नो बघा व्हिडिओ आवडत असेल लाईक मात्र करायला विसरू नका. ओके, थोडंसं मित्रांनो थोडंसं बघा बोलण्यामध्ये या ठिकाणी हावभाव इकडला तिकडे चेंज होत आहेत, थोडंसं बघा शब्दांच्या आदला बदल या ठिकाणी होत आहे, त्याबद्दल मित्रांनो बघा माफी असावी. ओके, पुढे चौथा प्रश्न बघा कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. हां, तर बघा चौथा प्रश्न, 54 किमी प्रति तास वेगाने धावणारी एक आगगाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात ओलांडते, तर बघा 270 मीटर लांबीचा एक पूल ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल. बघा मित्रांनो अशा प्रकारचा जेव्हा केव्हा तुम्हाला परीक्षेत प्रश्न दिसेल त्या ठिकाणी बघा तुम्हाला पहिलं या ठिकाणी बघा मित्रांनो गाडीची बघा आगगाडीची आपल्याला या ठिकाणी बघा लांबी काढून घ्यावी लागेल. ओके, त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम बघा मित्रांनो आगगाडीची लांबी काढून घेऊ. ओके, आता या ठिकाणी आगगाडीची बघा लांबी काढण्यासाठी सूत्र काय आहे या ठिकाणी सांगतो. ओके, तर सूत्र काय बघा अंतर. ओके, अंतर बरोबर वेग, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ, याच्या गुणाकारात आहे किती तर बघा 5/18. ओके, आता या ठिकाणी बघा आपल्याला अंतर म्हणजे या ठिकाणी रेल्वेची लांबी काढायची आहे ना, सरळ अंतर ठेवून टाका. आता वेग, वेग किती बघा 54 किमी, हे 54 किमी घ्या, गुणाकारात बघा वेळ किती 12 सेकंद या ठिकाणी दिले ना, हे 12 सेकंद. ओके, आता याच्या गुणाकारात घ्या हे 5/18. ओके, बरोबर जशास तसं. ओके, तर आता बघा या ठिकाणी मित्रांनो आता या ठिकाणी आपण करून घेऊ भागाकार. ओके, जसं की बघा 3 चोक या ठिकाणी 12 आलं. ओके, 3 चोक 12 आणि 3 सांग 18. ओके, 6 एके 6, 6 9 54 आणि 9 5 आणि 6 9 54 आलं ना. आता मग याच्या बाद काय मित्रांनो सरळ 9 चोक 36 घ्या आणि गुणाकारात आले हे 5. ओके, 5 सखत 30 ला 0, हातच्याला आले 3, मग 5 त्रिक 15 आणि +3 जर केलं झाले किती बघा 180 मीटर. म्हणजे बघा मित्रांनो ही 180 बघा मीटर मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी रेल्वेची लांबी मिळालेली आहे. ओके, आता या ठिकाणी काय करा ही रेल्वेची लांबी बघा या ठिकाणी रेल्वेची लांबी या ठिकाणी मी लिहितोच बरं डायरेक्ट, रेल्वेची लांबी प्लस फुलाची लांबी करा या ठिकाणी. ओके, प्लस फुलाची लांबी करा या ठिकाणी. ओके, तर आता बघा रेल्वेची लांबी किती सापडली आपल्याला 180. ओके, बरोबर 180 प्लस फुलाची लांबी किती आहे बरं तर 270 मीटर. ओके, बघा 270 बघा, तर टोटल किती झालं बघा या ठिकाणी 180 आणि बघा 270, 0 ला 0, 7 2 14 वरचा 1 15, 15 ला 5, हातच्याला 1, 2 आणि 3, 3 आणि 1 4, म्हणजे किती बघा जवळपास 450 या ठिकाणी बघा मीटर आपल्याला अंतर सापडलेलं आहे. ओके, आता काय करा हे 450 मीटर जशास तसं अंतर घेऊन टाका. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय काढायचं आहे तर हे 270 मीटर मित्रांनो बघा लांबीचा फूल ओलांडण्यास या 180 मीटर लांबीच्या गाडीला मित्रांनो किती वेळ लागेल. ओके, हा प्रश्नाचा आता आपल्याला शेवटी आन्सर काढायचा आहे ना, तर शेवटी देखील बघा आपल्याला या ठिकाणी मित्रांनो याच वरच्या सूत्राचा वापर करायचा आहे. यासोबत आता बघा या ठिकाणी टोटल आपल्याला अंतर किती भेटलं बघा मित्रांनो गाडीची आणि पुलाची मित्रांनो या ठिकाणी आपल्याला लांबी किती भेटली तर किती 450. हे 450 म्हणजेच बघा हे आपलं या ठिकाणी अंतर असणार आहे. बरोबर, आता घे ह्या 450. ओके, बरोबर या ठिकाणी आपला वेग किती आहे तर बघा मित्रांनो वेग हा 54 किमी आहे बघा, म्हणून या ठिकाणी आपण 54 किमी घेऊ. मग या ठिकाणी गुणाकारात वेळ आपल्याला सांगले ना, वेळ माहीत नाही, वेळ आपण x मानू, मग गुणाकारात घेऊ हे 5/18. ओके, आता काय करा याचा येईल तिरपा गुणाकार. ओके, तर बघा बरोबर हे 450 ला 450 जशास तसे गुणाकारात हे जे मित्रांनो 18 छेदामध्ये होते हे आले बघा अंशामध्ये. ओके, आता हे 45 ला 45 जशास तसे आणि गुणाकारात बघा मित्रांनो 45 ला 45 जशास तसे, सॉरी या ठिकाणी 54 आहे बरं, चुकीनं 45 घेतलं. ओके, माफी असावी बरं या चुकीबद्दल. ओके, सरळ आता काय 18 आले हे 50 ठिकाणी बघा हे 54 आपण घेऊ. ओके,
आणि हे 5 गुणाकारात x जर गेलं 5x या ठिकाणी बघा सरळ आपण 5 घेऊ आणि बरोबर x घेऊ. ओके, जमलं. आता काय करा या ठिकाणी, आता करा आडवा गुणाकार आणि भागाकार. ओके, जसं जसं भाग जाईल तसं तसं आपण या ठिकाणी भाग देऊन टाकू. जसं की 18 1 18, 18 3 54, 3 1 3 आणि बघा मित्रांनो 3 1 3 आलं ना, परत 3 1 3 उरलं 1, 3 5 15 आणि हा वरचा एक 0 आलं. किती बरोबर x बरोबर 150/5. ओके, आता 5 3 15 आणि हा समोरचा एक 0 म्हणजे किती बघा 30 मित्रांनो बघा सेकंद. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर या ठिकाणी असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना बघा मित्रांनो या ठिकाणी ठेवायचं आहे बघा, जे की क्रमांक बघा 30 सेकंद मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो एकदम मित्रांनो या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी बघा हा सर्व प्रश्न आम्ही तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेला आहे. ओके, समजलं असेल तर मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व प्रश्न मित्रांनो कमेंटमध्ये सांगत चला. आणि मित्रांनो जर तुम्हाला या ठिकाणी काही समस्या वगैरे असतील, तुमच्या सर्व समस्या मित्रांनो कमेंटमध्ये मांडत चला. तुमच्या प्रत्येक समस्येचं मित्रांनो निवारण या ठिकाणी बघा आम्ही काढण्याचा प्रयत्न करत राहू. ओके मित्रांनो, बघा पुढे याच्या बादचा बघा 5वा प्रश्न कशा स्वरूपाने सोडवायचा आहे. ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रश्न आपल्याला पाहायलाच मोठा दिसत आहे, परंतु जर सोडवायचंच म्हणलं तर मित्रांनो सर्व प्रश्न बघा या ठिकाणी एकदम आपल्याला शॉर्ट ट्रिकनुसार मित्रांनो बघा या ठिकाणी सोडवता येतात. ओके, म्हणून मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका. तुमचा या ठिकाणी आम्ही संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचा बघा सिलेबस या ठिकाणी आम्ही करून या ठिकाणी बघा कव्हर करून घेऊ या ठिकाणी बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. म्हणून मित्रांनो पहिलं तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब मात्र या ठिकाणी करून घ्या. ओके, बघा यासोबत टेलिग्राम चॅनल तुम्ही या ठिकाणी बघा आपल्या मित्रांनो जॉईन करून घ्या. टेलिग्रामची बघा लिंक आपल्या मित्रांनो या ठिकाणी बघा बायोमध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, ते देखील तुम्ही या ठिकाणी जॉईन करून घ्या. ओके, पुढे आता बघा 5वा प्रश्न. पांढऱ्या नळाने एक हौद 12 तासात भरतो आणि काळ्या नळाने मित्रांनो बघा तोच हौद 15 तासात रिकामा होतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल. ओके, बघा मित्रांनो या प्रकारचा प्रश्न तुम्ही पाठांतर जरी केलं तर चालेल. ओके, फक्त प्रश्न पाठ करा म्हणजे प्रश्नाचा योग्य आन्सर तुम्हाला योग्य रीतीने बघा आपोआप कळेल. ओके, या प्रकारचा जर प्रश्न विचारला सरळ काय करा, हे काय करा 12 घ्या गुणाकारात हे 15. ओके, आता मित्रांनो सरळ या 15तून जर आपण 12 मायनस केले उरले किती 3. ओके, 3 घ्या. आता 3 1 3, 3 चौक 12 आणि 15 चौक 60 बघा या ठिकाणी मित्रांनो बघा तास या ठिकाणी लागणार आहेत बघा, जी की क्रमांक बघा क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. ओके, एकदम मित्रांनो बघा सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व काही प्रश्न असांचं तुम्हाला या ठिकाणी सोडवून दाखवत आहोत. ओके, पुढे 6वा प्रश्न बघा कशा स्वरूपाने आपल्याला सोडवायचा आहे या ठिकाणी बघा. हां, तर बघा 6वा प्रश्न. ए दुकानदार प्रथम 10% बघा सूट व नंतर 20% सूट देतो. बी दुकानदार अनुक्रमे 3 वेळा बघा 10% सूट देतो. तर खालीलपैकी बघा कोणते विधान या ठिकाणी बरोबर आहे या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, काय केलं नाही बघा मित्रांनो, ए दुकानदार आहे प्रथम 10% आणि नंतर 20% सूट देतो. ओके, पहिलं काय करू या ठिकाणी ए घेऊ मित्रांनो. बघा ए काय करत आहे, एक वस्तू विकत आहे मित्रांनो. ती वस्तू समजा या ठिकाणी 100 रुपयाला विकली. ओके, या 100 पैकी काय केलं आहे मित्रांनो, पहिलं एनं 10% सूट दिली म्हणजे 90% रक्कम आकारली. 90 घ्या, टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला विसरू नका. मग नंतर 20% सूट दिली म्हणजे 80% रक्कम या त्यानं बघा या ठिकाणी आकारली. म्हणून बघा हे 80% छेदामध्ये घ्या 100%. ओके, बघा आता हा एक 100 कॅन्सल, हा एक 100 कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल, वरचे 2 शून्य कॅन्सल. 8 9 72. आता मित्रांनो काय करा, हे 72 आपलं शेवटचं आन्सर नाही. आता बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो एकूण किती रुपये सूट मिळाली हे करण्यासाठी सुरुवातीला जे बघा हे आपण 100 घेतले, हे 100 मधून बघा मित्रांनो हे बघा आपण 72 मायनस करून घेऊ. ओके, 72 मायनस केलं उरलं किती बघा 28%. ओके, 28 रुपये. ओके, बघा लक्षात असू द्या. ओके, आता काय करू आपण बीचं या ठिकाणी काढून घेऊ. ओके, बी बरोबर या ठिकाणी बी काय केला आहे, बी देखील मित्रांनो 100 रुपये घेतला, या 100वर केला आहे या ठिकाणी 3 वेळा बघा 10% सूट दिला आहे. ओके, 3 वेळा 10% सूट दिला आहे म्हणजे बघा 90 90 90 3 वेळा ठिकाणी बघा रुपये या ठिकाणी आकारला. ओके, तर काय करा, पहिलं 90 घ्या छेद 100 घ्या, नंतर बघा 90 घ्या छेद 100 घ्या, नंतर 90 घ्या छेद 100 घ्या. ओके, हा एक 100 कॅन्सल, हा एक 100 कॅन्सल,
हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल, हा 1 कॅन्सल, हा 1 कॅन्सल. ओके, खाली 10 उरले, वरी 9 9 9. ओके, 9 9 बघा 81 गुणाकारात बघा 9 9 1 9 9 8 9 1 9 आणि 9 8 72 म्हणजे किती 729 आलं. सरळ बघा हे 729 घ्या आणि छेदात घ्या 10. ओके, बरोबर आता 10 7 70 उरले किती 2, पुन्हा 10 2 20, मग उरले किती 9. बघा या ठिकाणी पॉईंट द्या, वरी बघा 0 वाढून घ्या, 10 9 90 म्हणजे किती बघा 72.9 या ठिकाणी आपल्याला भेटलं. आता काय करा, यात जर आपण 100मधून जर 72 वजा केले, उरले किती बघा या ठिकाणी 28 उरले. आता जर आपण 28मधून मित्रांनो जर पॉईंट जर या ठिकाणी जर मायनस केले 9 पॉईंट, तर उरतात किती बघा जी की 27.1 उरतं मित्रांनो. बघा किती 27.1. तर या ठिकाणी बघा मित्रांनो सर्वात या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे, तर बघा जी की बघा ए दुकानदार अधिक सूट देतो, हे बघा मित्रांनो हे बरोबर आहे. याच्या बाद बी दुकानदार अधिक सूट देतो किंवा दोन्ही दुकानदार समान सूट देतात, हे बरोबर आहे काय. कारण मित्रांनो बघा पहिल्याची सूट या ठिकाणी 28 रुपये आणि दुसऱ्याची सूट 27.1 म्हणजे या ठिकाणी बघा जी की तर असणारच नाही. तर ए हा अधिक सूट देतो, तर एची सूट किती बघा 28 रुपये आणि बी हा अधिक सूट देतो, तर बीची सूट किती बघा या ठिकाणी 27.1. तर या ठिकाणी बघा सर्वात अधिक मित्रांनो सूट कोणाची आहे, तर एची आहे. म्हणजे मित्रांनो बघा या ठिकाणी जे की योग्य विधान बघा जे की बघा क्रमांक बघा ए या ठिकाणी असणार आहे, बी नसणार आहे. ओके, तर बघा जे की क्रमांक बघा ए दुकानदार मित्रांनो अधिक सूट देतो, बघा हे या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, तर बघा ओके या ठिकाणी बघा क्रमांक आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक्सप्लेनेशन देखील तुम्ही या ठिकाणी बघा तपासून घ्या. ओके, बघा मित्रांनो हां, आणि शेवटचा प्रश्न उरला बघा हा एक्सचे 5% बरोबर 50, तर एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी बघा आपल्याला काढायची आहे मित्रांनो. हा शेवटचा प्रश्न आणि एकदम सोपा प्रश्न बघा या ठिकाणी आम्ही मित्रांनो तुमच्यासाठी घेतलेला आहे, म्हणून बघा अवश्य बघा मित्रांनो या शेवटच्या प्रश्नाचं राईट आन्सर बघा तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी देखील बघा सोबत या ठिकाणी आपल्या व्हिडिओला शेअर करून टाका. आणि बघा तुम्हाला एवढं सांगून देखील जरी बघा तुम्ही जर आपला हा महाठोकळा आणखीनही बाय केला नसेल, लगेच बघा हा आपला मित्रांनो 5000+ प्रश्नांचा महाठोकळा देखील तुम्ही या ठिकाणी बघा बाय करून घ्या. मित्रांनो बघा हा जर तुम्ही आपला महाठोकळा बघा बाय केला तर मित्रांनो बघा 100% मित्रांनो बघा तुमचं नाव या ठिकाणी मेरिटमध्ये येणार मित्रांनो. बघा मी या ठिकाणी अशी हमी तुम्हाला भरून देतो. ओके, म्हणून बघा मित्रांनो हा बघा तुम्ही आपला हा महाठोकळा बघा या ठिकाणी अवश्य बाय करा, खरेदी करा. खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे. या क्रमांकाशी संपर्क साधा किंवा डायरेक्टली पे करून तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला शेअर केले तर आम्ही बघा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आपला हे प्रश्न असाच महाठोकळा तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकू. ओके, यासोबत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला ठिकाणी अन्य गजे सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.